श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज मी तुम्हाला एक प्रेरणादायक कथा सांगणार आहे. ती तुम्ही नक्की ऐका. आवडली असेल तर मग शेवटला नंतर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्यातील शक्तीला ओळखण्यासाठी एक नवीन आणि प्रेरणादायक देणारी अशी छोटीशी आहे कथा. एकदा जंगलात अचानक जोराचे वादळ सुरू होते. जंगलातील सर्व पक्षी चहूकडे किलबिल करत उडून जातात. प्राणी इकडे तिकडे सैरावैरा धावत असतात. जोराचा वारा सुटलेला पाहून सर्व प्राणी आणि पक्षी जंगलात संकटापासून वाचण्यासाठी सहारा शोधत असतात. याच दरम्यान आकाशात उंच उडणारी घारसुद्धा आपल्या घरट्याला पायांच्या पंजात घेऊन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते. पण त्याच वेळी घाईत असणाऱ्या घारीच्या पायातील घरट्यातून एक अंडे खाली निसटते. घारीला वाटतं की घरट्यातून पडलेले अंडे आता जमिनीवर पडून फुटले असेल आणि ते त्याकडे दुर्लक्ष करून घरट्यातील बाकी अंड्यांना घेऊन उडून जाते. पण त्या घारीच्या घरट्यातून पडलेले अंडे खाली जमिनीवर न पडता ते एका कावळ्याच्या घरट्यात पडते. काही वेळानंतर जंगलातील वातावरणसुद्धा शांत होतं आणि सगळीकडे प्राण्यांची रेलचेल सुरू होते. पण तेव्हा कावळा त्याच्या घरट्यात येऊन पाहतो तर एक जास्तीचे अंडे त्याला दिसले. पण तो विचार करतो आधी आपल्या मोजण्यात काहीतरी गडबड झाली असेल, म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष करून अन्न शोधण्यासाठी बाहेर उडून जातो. तेच त्या दरम्यान त्या घरट्यात असणाऱ्या अंड्यामधून पिल्ले जन्माला घेतात. त्या घरट्यात असलेल्या खारीच्या अंड्यातून सुद्धा एक पिल्लू बाहेर येते. तेवढ्यात कावळा तेथे येतो आणि आपल्या घरट्यातील पिल्लांना पाहून आनंदित होतो. पण त्याच्या घरट्यात त्याला एक पिल्लू दिसतं जे इतरांपेक्षा वेगळं असतं. पण त्याकडे लक्ष न देता तो सर्व पिल्लांना घरट्यात खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी अन्नाच्या शोधात बाहेर जातो आणि खायला काहीतरी घेऊन परत येतो. असेच काही दिवस जातात. आता वेळ असते ते पिल्लांना प्रशिक्षण देण्याची. मग त्या सर्व पिल्लांना कावळा त्याच्या प्रकारे सुरुवातीला प्रशिक्षण देत असतो. सुरुवातीला कसे चालावे, आकाशात कशी झेप घ्यावी, या सर्व गोष्टी शिकवले जाते. पण जेव्हा घारीच्या पिल्लाला कावळा उडायचे कसे हे शिकवत असतो तेव्हा घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितल्यापेक्षा उंचीवर उडत असते. तेव्हा त्या पिल्लाला कावळा म्हणतो, जास्त उंचीवर उडायचे नाही कारण वरती आपल्यासाठी योग्य वातावरण नाही. असे सांगून त्याला उंच उडण्यासाठी कावळा मनाई करतो आणि त्यामुळे घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितलेल्या उंचीवरच उडतो. असे बरेच दिवस होतात आणि काळ निघून जातात. घारीचे पिल्लू कावळ्याने सांगितलेल्या गोष्टींना मानत जात असतो आणि कावळा जे सांगेल ती गोष्ट तो ऐकत असतो आणि त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतो. एक दिवस ते घारीचे पिल्लू त्याच्यापेक्षा उंचीवर उडणारे पक्षी पाहतो. तेव्हा त्या कावळ्याला विचारतो की एवढ्या उंचीवर हे सर्व कसे काय उडत आहेत. तेव्हा कावळा उत्तर देतो की ते पक्षी उंचीवर उडण्यासाठी बनलेले आहेत, आपण नाही. हे ऐकून त्या पिल्लाचे मन नाराज होते आणि तेथून तो निघून जातो. असेच बरेच दिवस जातात. आता ते घारीचे पिल्लू मोठे झालेलं असतं. एक दिवस त्या घारीच्या पिल्लाला उडताना एक घार पाहते. तेव्हा वरती उडणारी घार विचार करते की हा पक्षी दिसायला आपल्यासारखा आहे तरीसुद्धा एवढ्या खाली का उडतो आहे. तेव्हा वरून ती घार खाली त्याच्याकडे उडत येते आणि त्याला विचारते की तू खाली का उडत आहेस. तेव्हा तो सांगतो की मला इथपर्यंत उडता येतं, मी ह्यापेक्षा उंच उडण्यासाठी बनलेलो नाही आहे. हे ऐकून उंच उडणारी घार म्हणते की अरे तू एक घार आहेस, तू सुद्धा उंच आकाशात उडू शकतोस, फक्त एक वेळ प्रयत्न तर करून पहा. पण ते घारीचे पिल्लू म्हणते नाही, मला सांगितले आहे की मी फक्त एवढ्याच उंचीवर उडू शकतो आणि जर जास्त उंचीवर उडायचा प्रयत्न केला तर मी खाली पडून मरण पावू शकतो कारण मी उंच उडण्यासाठी बनलेलो नाही. हे ऐकून त्याला घार म्हणते पण एक वेळ प्रयत्न तर करू शकतो ना. आणि त्याला आकाशात उंच घेऊन ती घार उडते. सुरुवातीला घारीचे पिल्लू थोडेसे डगमगते, थोडेसे भीते, घाबरते. पण काही वेळानंतर आकाशात एक उंच भरारी घेते आणि नेहमीसाठी आकाशात उंच उडत राहते. आपल्या आजूबाजूला सुद्धा नेहमी आपल्याला एकच गोष्ट ऐकायला मिळते की जीवनात काहीतरी मोठे काम करायचे असेल तर ते आपल्याला जमणार नाही. जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरायला हवे. अशा प्रकारे भरपूर लोक आपल्याला आजूबाजूला बोलताना दिसतील.
पण आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती गोष्ट करा, कारण लोक नावं ठेवतच असतात, चांगले केले तरीही आणि वाईट केले तरीही. म्हणून आपणही एका घारीच्या पिल्लासारखे जीवनात उंच उडण्यासाठी बनलेलो आहोत हे विसरू नका. आपण हे सर्व करू शकतो जे एका यशस्वी व्यक्तीने केलेले आहे. फक्त प्रयत्न प्रामाणिक ठेवा, यश एक दिवस हमखास मिळेल.